दुधाच्या साईपासून आपण तूप बनवणार आहे. ही आहे मी 15 दिवसाची जमा केलेली साय. आणि हे बघू शकता, असं मी तूप केलं होतं याचं. छान रवेदार होतं हे. आता ते गरमीने याला पातळ झालेलं आहे. टेम्परेचरवर याला थोडं नॉर्मल येऊ द्यायचं आहे. त्यासाठी आपण याला 4-5 तास बाहेर ठेवू. दही मिक्स केलं आहे आणि दही घालून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता 3 ते 4 तास आपण दही घालून तशीच ठेवली होती. आता ही मिक्सरच्या पॉटमध्ये टाकू आपण. घातल्यामुळे लोण्याचा गोळा वेगळा होतो आणि पाणी वेगळं होतं. आपण हे मिक्सरला आईस क्यूब घालून फिरवून घेतलं की असं लोणी दाटसं जाड गोळा असा बनून वरती येतो आणि पाणी पाणी खाली राहतं. बघू शकता माझ्या तेवढ्या 15 दिवसाच्या साईजचं एवढं लोणी निघालं आहे. एवढं माझं लोणी झालेलं आहे जमा. आता मी हे कमी फ्लेमवर गॅसला ठेवणार आहे. लोणी तापत ठेवलेलं आहे. बघू शकता थोडं थोडं तुम्हाला असं वरती तेलासारखं दिसत असेल. लोणी तापवताना आपण कमी फ्लेमवरच लोणी तापवायचं. ते उतू जातं त्याच्यामुळे. आणि तुम्ही बघू शकता थोडं थोडं ते वितळत असलं की तुपासारखा रंग येतो त्याला. अक्षरशः तूप उतरतं. पण थोड्या थोड्या वेळाने थोडं फिरवत राहायचं. वरती वरती तूप येणार आणि आलेला फेस खाली जाऊन बसणार. अशा प्रकारे ही प्रोसिजर होते. त्यामुळे वरती फेस आला, माझं तूप बनत आहे की नाही याला घाबरायचं काहीच कारण नाही. हे आहे आपलं फायनल तूप. अशा प्रकारे हे होऊ द्यायचं लास्टमध्ये आणि गॅसची फ्लेम बंद करायची. आपलं तूप तयार आहे. आता हे थोडं कोमट आहे, याला आपण डब्यामध्ये भरून घेऊ. असं गाळणीने गाळून हे डब्यात भरून घ्यायचं. माझं जवळपास 1 पाव जास्त निघालं आहे तूप. असं छान पिवळसर तूप निघालेलं आहे. आणि ही एवढी बेरी नक्की तुम्ही ट्राय करा. सोप्या पद्धतीने, इझी आहे. बाय बाय.